स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत जुनादुर्खी में जोगेश्वरी माता का छठा वर्धापन दिन बड़े ही भव्य तरीके से मनाया गया। हम आपको बता दें कि समाज सेवक श्री नारायण जाधव साहब के नेतृत्व में हर साल बड़े ही धूमधाम से और बड़े तादाद पे वर्धापन दिन मनाया जाता है, जहाँ पे आप देख सकते हैं कि बहुत सारे लोग आए हुए हैं माता का दर्शन करने के लिए। और हम आपको बता दें कि कम से कम 4 से 5 हज़ार लोगों ने भंडारा का लाभ लिया। इतने बड़े तादाद पे भोजन का भी वहाँ पे व्यवस्था किया जाता है, जो आप हमारे चैनल के माध्यम से देखेंगे कितना भीड़ है। आप देख सकते हैं कि नारायण जाधव साहब और उनके साथ जो है उनका जो ग्रुप है, प्रोग्राम ख़त्म होने के बाद से जश्न मनाते हुए, क्योंकि जब प्रोग्राम सफल हो जाता है तो आदमी को सुकून मिलता है और वो अपनी खुशी व्यक्त करते हैं। तो देखिए कितने मेहमान भी आए हुए थे, जो उनके हाथों से स्वागत सम्मान भी किया गया था। और हम आपको बता दें कि हरि पाठ कीर्तन भजन का भी आयोजन किया गया था, जहाँ पे हज़ारों लोगों ने कीर्तन का भी लाभ लिया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। अरे वो हालत हुआ यार, नगर सेवक झाला तेव्हा आला यांनी मला बोलवलं का? आज तुम्ही आम्हाला डावलू शकत नाही। मग इकडे नगरसेवक
आणि मग तिनं एक अशी वाटी घेतली, रक्तच खाली पडून रक्त बीज म्हणतात त्याला. हा, देवीनं त्या जगदंबेनं विराट स्वरूप माणसा रूपानं त्या मणिमल्लाचा नाश केला महाराज, खंडोबाच्या बरोबर राहून. विठाल विठाल. जगदंबा ही शक्तीची देवता. तुम्हाला शक्ती प्राप्त करायची आहे म्हणून नारीमध्ये शक्ती 16,108 रूपामध्ये होता. तुला एक समज संपत्ती सगळ्यांकडे पण दया सगळ्यांकडे. संपत्ती काय महाराज, नारायण शेठपेक्षाही संपत्तीवान या गोंदिया तालुक्यामध्ये भरपूर आहेत, परंतु त्यांच्याकडे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली दया नाही महाराज. म्हणून संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंत म्हणतो गीतेमध्ये, ज्यांच्याकडे संपत्ती आहे आणि धर्म कार्य करण्याकरता अंतःकरणामध्ये दया आहे, श्रद्धा आहे, ते माझी विभूती आहे, माझे स्वरूप आहे. ही भावना आपल्यामध्ये दृढ झाली पाहिजे, लक्षात घ्या. कारण पैसा मुलेच धर्म कार्य घडतात. पैशाबरोबर अंतःकरणात या जगदंबेबद्दल श्रद्धा आहे म्हणून एवढं सुंदर मंदिर बनवलं महाराज. हो, एवढं सुंदर मंदिर महाराज, निवांत मंदिर आहे देवकरता. इथे मंगलता आहे, दिव्यता आहे आणि रम्यता आहे. विठाला विठाला. माझ्या या जीवनामध्ये माझा घात असे चिकटल्यात आणि एका जन्माचे नाहीत महाराज, अनेक जन्म. या म्हणाल की एकाच जन्मात अहंकारी झाला का? नाही नाही, अनेक जन्माचे संस्कार ह्या चित्रावर आपणही केलो पाहिजे. विठाला विठाला. त्याबद्दल श्रीफल देव ज्यांनी छान असं मृदंगमणी यांनी ज्यांचं कोणतं महाप्रसाद बाकी असेल त्यांनी महाप्रसाद करून घ्यायचंय. जोगेश्वरी मातेच्या मंदिराचा 6वा वर्धापन दिन अत्यंत सुंदररित्या पार पडलेला आहे आणि आजच्या या सोहळ्याकरता हरिभक्तपरायण देवराज महाराज केने यांचं जे सुंदर असं कीर्तन आपल्याला श्रवण करायला भेटलं आहे. आणि महाराज म्हणजे काही कारणास्तव मी उशिरा आलो इथं, पण बसल्यानंतर उठायची इच्छा नाही झाली. तुम्ही घड्याळ बघत होते तर आम्हाला चिंता होती महाराज लवकर संपवतात का, आम्हाला असं वाटतं अजून एका तास चालवावं. पण खूप छान. अशीच संतांची कृपा आमच्या सर्वांवरती, आमच्या गावावरती राहो. तुम्ही भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आम्हाला आणि अशी सेवा आमच्या सर्व ग्रामस्थांकडनं देवीची आव्हान, देवीकडनं आम्हा सर्व ग्रामस्थांना सुख समृद्धी आरोग्य भरभराट राहू, कोणाला काही कमी पडून देऊ नये. आणि हा महोत्सव मी असो नसो असा निरंतरच चालत राहावं ही परमेश्वराच्या चरणी आणि मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना एकदा पुन्हा शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम महाराज मी सांगतो, तुम्ही मला बोलता पण जे माझे सहकारी आहे वसंत काका आहेत, आनंद नाना आहेत आणि मी समोर दिसतो मी पडद्यामागे जे समोर आहेत ना उभं, एवढी मेहनत करतात, एवढी मेहनत मला काहीच करावं लागत नाही प्रत्यक्षात. म्हणजे त्यांची आता नावं घेऊ शकत नाही, पण मी इथलं तुम्हाला नतमस्तक आहे. तुमच्याशिवाय आमच्या गावचे हरिभक्तपरायण सुनील महाराज, आपण पण या आमचं स्वागत बाकी आहे. या जरा प्लीज. आमच्या जुनागुर्ती गावचे हरिभक्तपरायण सुनील महाराज यांचं स्वागत आमचे नारायण दादा करत आहेत. सालाबाद प्रभाग्यवती रुपालीताई मंडळी सर्वांना विनंती करतो, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने नारायण दादा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या ठिकाणी करणार आहोत. तर मी
राम ठाकरे, अशोक पाटील, चंद्र राऊत. आचारी सर्वांनी जोरदार आलं विषय